नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या क्लासच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मला बरेच जण म्हणतात तू सीबीएसईचे रील टाकतो, एसएससीचे नाही टाकत का? तर आज मी तुमच्यासाठी खास एसएससीचं रील घेऊन आलेलो आहे। एसएससीला 10th क्लासला राज्यशास्त्रामध्ये एक धडा आहे, त्याचं नाव आहे निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रिया। तर यासाठी आपण काही प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी केली होती, चला बघूया। सर्वांना माहिती आहे तर आत्ताच लोकसभेची इलेक्शन पार पडली, तर आम्ही त्यासाठी क्लासमध्ये एक इलेक्शन घ्यायचं ठरवलं सिंपल। त्यासाठी आम्ही 2 कॅन्डिडेट प्रिपेअर केले। तर आम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसेसनुसार गेलो। पहिल्यांदा बॅलेट पेपर पहिल्यांदा आखून घेतले, त्याच्यावर विद्यार्थ्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचे साईन्स ठेवले आणि ईव्हीएम मशीनसाठी बोर्ड तयार केला वेगळा, ज्याला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण असं म्हणतो। आपल्याच क्लासचे 2 विद्यार्थी घेतले आणि तिथं नोटाचं बटन सुद्धा दिलं, ते विद्यार्थ्यांना समजावं की नोटा काय असतं। त्यानंतर काही विद्यार्थ्यांना आम्ही निवडणूक आयोग म्हणून बनवलं, जसं की ज्याला काय आपण भारतामध्ये ECI म्हणतो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। तर हे आमचे 2 विद्यार्थी आहेत जे इलेक्शन कमिशन ऑफ क्लास म्हणून बसवलं।